लहानपणी आम्ही गाणं म्हणायचो, ये रे रे पावसा. तुम्ही म्हणायचं का नाही? तुमच्या लहानपणी होतं का गाणं? आणि काय होतं? ये रे रे तुला देतो, मोठ्याने सांगा, तुला देतो पैसा झाला, पाऊस आला, ये ग तुझे मडके, सर आली मडके गेले. बघा, सगळ्यांच्या लक्षात येईल. हे गाणं आम्ही आमच्या लहानपणी म्हणायचो. मग आम्ही आजोबांना विचारायचो, आजोबा असं गाणं का म्हणायचं? म्हणजे आजोबा सांगायचे, आपला देश कृषी प्रधान आहे, कृषी प्रधान देश, पावसाची गरज असते. लहान मुलांनी अशी गाणी म्हणायची, लहान मुलांचा देव बाप्पा ऐकतो, मग पाऊस पडतो. आमच्या बाप दाद्यानं, आमच्या आज्या पंजानं सांगितलं, एरे रे पावसा म्हणा. आणि आज इंग्रजी शाळेत गेलात का पहिल्याच वर्गात बाई सांगतात, रेन रेन गो अवे, पावसा पावसा परत जा. पोरांनी नेमकं करायचं काय? मी शहरामध्ये बघतो, बायका पोरांना वॉटर बॅग भरून देतात आणि सांगतात, तुझं पाणी तू प्यायचं, तुझं पाणी दुसऱ्याला द्यायचं नाही, दुसऱ्याचं पाणी तू प्यायचं नाही. आई सांगते, तुझं पाणी दुसऱ्याला द्यायचं नाही, दुसऱ्याचं पाणी तू प्यायचं नाही. आणि वर्गात गेल्यानंतर गुरुजी सांगतात, एकनाथ महाराजांनी काशीहून आणलेलं पाणी गाढवाला पाहिजे. आता पोरांनी नेमकं करायचं काय? एक कॉन्ट्रास्ट एज्युकेशन सिस्टम पुढे येते. पोरांपर्यंत नेमकं काय? बघा, गणित आपल्याला सगळ्यांना गणित विषय होता 4थी 5वी. काय गणितात उदाहरणं असायची हो? हे असलीच गणित होती आम्हाला. शेतकऱ्याच्या रामूनं अमुक अमुक व्यापाऱ्याकडनं दर साल दर शेकडा अमुक अमुक दरानं एवढं कर्ज घेतलं. 4 वर्षानंतर शेतकऱ्याचा रामू व्यापाऱ्याला किती मुद्दल किती व्याज परतफेड करेल. असलीच गणित होती की नाही? कधी असलं गणित होतं का? अमुक अमुक व्यापाऱ्यानं शेतकऱ्याच्या रामूकडून अमुक अमुक दरानं एवढं कर्ज घेतलं. म्हणजे लहानपणापासून मनाव बिंबवले, ते शेतकऱ्याचा राम्याच कर्ज घेतोय, तेच फेडतोय, तेच मरतोय. तो सुद्धा सधन असू शकतो, त्याच्यात सुद्धा पैसे देण्याची ताकद येऊ शकते. हे काय बिंबवलं गेलं नाही? नॉस्कॉम कमिटीचा रिपोर्ट होता, इन फ्युचर 75% इंजिनियर्स विल बी परमनंटली अनएम्प्लॉइड, 90% प्लेन ग्रॅज्युएट्स विल बी परमनंटली अनएम्प्लॉइड. भाऊ, उद्याच्या काळात 75% इंजिनियरला नोकऱ्या मिळणार नाहीत, 90% प्लेन ग्रॅज्युएट्स नोकऱ्या मिळणार नाहीत. आणि त्याचं कारण असं आहे की आमच्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये मराठीतनं ग्रॅज्युएट झालेल्या पोराला मराठी बोलता येत नाही, हिंदीत ग्रॅज्युएट झालेल्या पोराला हिंदी लिहिता येत नाही, इंग्रजीत ग्रॅज्युएट झालेल्या विषय न बोललेलं बरं, कॉमर्स मध्ये ग्रॅज्युएट झालेल्या पोराला बँकेतून डीडी काढता येत नाही. म्हणजे हात जोडून विनंती खेड्यापाड्यात, आपल्याला आहे ना, आपले घर संसार बदलायचं एकच साधन आहे, आपली पोरं शिकली पाहिजेत. आपल्याकडे दुसरं काही नाही. असली जादू बिदू केलं डायरेक्ट पोरा असं नाही होत. आपल्याला जर आपलं घर बदलायचं असेल, गाव बदलायचं असेल, जिल्हा बदलायचं असेल, खेड्यापाड्यात जाण असणारी पोरं राजकारणात आली पाहिजेत, समाजकारणात आली पाहिजेत, उद्योगात आली पाहिजेत, व्यापारात आली पाहिजेत. ही स्वप्न आपण कधी दाखवणार आहोत पोरांना? का आम्ही आमच्या पोरांना सांगितलं नाही, उद्योगात या, व्यापारात या, व्यवसायात या? पोरग काही वेगळं करायला गेलं का बापच त्याला सांगते, अंथरूण पाहून पाय पसर. चला, ते पोरग हातपाय खुडून खुडून मरून गेलं, पण बापानं काय त्याला कधी हातपाय पसरून दिले नाही. बापानं सांगितलं पाहिजे, हातपाय पसर, अंथरुणाचं काय करायचं तुझा बाप बघ. एवढी धमक आम्हाला आमच्या लेकरात निर्माण करता आली पाहिजे. मला सांगा, शहाजी राजांनी शिवाजी राजांना काय असे 200 किल्ले, हे 2 लाखाचा फौज फाटा आणि हे सिंहासन, आणि राजा आता बसा बरं का, तुम्ही उद्यापासून छत्रपती, असं केलं का? अरे, शहाजी राजे जिजाऊ शिवाजी राजांच्या मनात फक्त धाडस निर्माण केलं लढायचं. शिवाजी राजांच्या अगोदर काय शूरवीर नव्हते का? अनेक शूरवीर होते, राजांपेक्षाही शूरवीर होते. पण त्या काळात लढाईचं कुणी डेअरिंगच करायला तयार नाही. आपलं स्वराज्य असू शकतं एवढं स्वप्न बघायचं सुद्धा कुणी धाडस दाखवत नव्हतं. जिजाऊंची भूमिका महत्वाची, आईची भूमिका फार महत्वाची. आईनं सांगितलं शिवाजी राजांना, राजे स्वराज्य निर्माण करावं लागेल. अफजल खानाच्या भेटीला जाताना शिवाजी राजे थोडे अस्वस्थ झाले. काय म्हणायचं ते आईच्या काळजाला? आई पुढे येऊन सांगते, राजे अस्वस्थ होऊ नका, तुम्हाला जर काही बरं वाईट झालं ना, संभाजीला गादीवरती बसवेल आणि स्वतः मी राज्यकारभार बदल. काय म्हणायचंय आईच्या काळजाला? आणि कशासाठी हे सगळं? आज संध्याकाळी 7:30-8 वाजता तुम्ही सगळ्या महिला इथं दिमाखात बसताय ना, याचं कारण आहे स्वातंत्र्य, याचं कारण आहे स्वराज्य. शहाजी राजांचे भाऊ होते खेळोजी राजे, त्यांची पत्नी आंघोळीला गेली तर परकीयांच्या सैन्याने उचलून नेलं तिला. ही अवस्था होती महाराष्ट्रामध्ये स्त्रियांची. एवढं काय सांगू तुम्हाला? एक प्रसंग सांगतो फक्त. जिजाऊ गरोदर होत्या. जिजाऊ जाधव आणि भोसले घराण्याचं प्रचंड वैर होतं. जाधव शहाजीराजांच्या मागे लागले होते, शोधत होते पुढे शहाजीराजे. आणि गरोदर असणाऱ्या जिजाऊंना सुरक्षित कुठे ठेवायचं म्हणून जुन्नरला
शिवनेरीच्या पायथ्याला जुन्नरला विश्वासराव म्हणून त्यांचे नातेवाईक होते. शहाजीराजांनी जिजाऊंना तिथं ठेवलं. लखोजी जाधवांना कळालं की शहाजीराजे आलेले. लखोजी जाधवांनी अख्ख्या जुन्नरलाच वेढा घातला. विश्वासरावांच्या दारात जाऊन उभे राहिले आणि विचारलं, पुढे शहाजी भोसला, लपून बसले का? विश्वासराव म्हणले, भोसल्यांवर अजून ती वेळ आली नाही लपून. म्हणले मग पळून गेले असतील. दोघांनी एकमेकाच्या विरोधात समशेरी काढल्या, एकमेकांवर धावून जाणार. गरोदर असणाऱ्या जिजाऊ पुढे आल्या आणि जिजाऊ म्हणाले, आबा किती दिवस आपण आपलीच शस्त्र आपल्याच लोकांच्या डोक्यावर चालवायची आणि या सुलतानांनी या सगळ्या शाळा भोगायच्या. बापाचा हात हातात घेतला, स्वतःच्या कपाळावर ठेवला आणि सांगितलं, हे शत्रुत्व ना, माझ्या कपाळावरचं कुंकू पुसा आणि संपून टाका हे शत्रुत्व. लखोजी जाधवांनी जवळ घेतलं जिजाऊंना आणि सांगितलं, पुरी तुझ्या कुंकवाला हात घालणार नाही. हे शत्रुत्व संपेल ते माझ्या मरणानंतरच. जसं माझं रक्त तुझ्यात आहे ना, तसं जाधवांच्या कुळीला बांधलंय. पण चल निघतो आता. जायला निघाले लखोजी जाधव. जिजाऊंनी थांबवलं. स्वतःच्या हातानं जीव घातलं. म्हणजे आजच्या दिवस मुक्काम करा, उद्या फक्त गडावर बाबा मला पोहोचला. दुसऱ्या दिवशी लखोजी जाधवांनी जिजाऊंना गडावरती पोहोचवलं आणि सांगितलं, जिजा तुझ्या नवऱ्याने जरी मला बोलवलं नाही ना तरी निरोप धाड, पोराचं तोंड बघायला मी नक्की. ते लखोजी जाधव गेले. आणि आता पुढचा प्रसंग ऐका. ह्याच जिजाऊंचे हे लखोजी जाधव तुमच्या जवळचे सगळं म्हणून सांगतो. लखोजी जाधवांना आणि त्यांची 3 मुलं, अचलोजी, राघोजी आणि यशवंतराव. चौथा होता बहादूरजी, तो आईजवळ थांबला. पण या 3 मुलांना आणि लखोजी जाधवांना सुलतानानं वरती दरबारात बोलून घेतलं. जाधवांनी मुजरा केला. सुलतान दरबारातून निघून गेला आणि ठरल्याप्रमाणे समोर उपस्थित असणारे मुकर्रब खान, मोती खान, फर्राद खान धावून आले, सपासप वार केले आणि 3 मुलं जाधवांची आणि लखोजी जाधव रक्ताच्या थापड्यात कोसळले. एक स्त्री म्हणून फक्त विचार करा, जिजाऊंच्या कानावरती ही बातमी जेव्हा गेली असेल की आपले 3 तरणेबांड भाऊ आणि वडील एकाच दिवशी कपटानं मारले गेले, आपल्या भावजाया, आपली आई विधवा झाल्या, आपलं माहेर संपलं, काय परिस्थिती झाली असेल जिजाऊंची? काय म्हटली असती एखादी आई? माझ्या घराचे हाल झाले, शहाजीराजे इकडे तिकडे आहेत, शिवबा यांच्या नादाला लागू नको, हे काय साधं प्रकरण नाही. पुढं त्या अफजल खानाच्या नादाला लागतो, पुढं शाहिस्त खानाची बोटं कापायच्या फंदात पडतो. आपण मिटून घेऊ आपापसात, जरा समजू त्यांनी आपलं एखादा सोपा पारगाना, अजून एखादी जहागिरी वाढून घेऊ, आई शारामात जगू. ज्या पुण्यामध्ये मुरार जगदेवनी नांगर फिरवला, गाढवाचा नांगर फिरवला, त्याच पुण्यामध्ये जिजाऊ शिवबाला सांगतात सोन्याचा नांगर फिरवा. त्याच शिवबाला आऊसाहेब सांगतात, स्त्रियांकडे जर वरती डोळे करून कुणी बघितलं ना त्याला मुसक्या बांधून दरबारात हजर करा. अरे आईनं पेरावं लागतं, लक्षात ठेवा. तुम्ही जे पेरणार आहात तुमच्या मुलांच्या बाबतीमध्ये ते उगवणार आहे. तुम्ही तुमच्या पोराला सांगा, बरं राजा गरिबीत राहिलो तरी चालेल पण वाईट मार्गाने रुपये कमवू नको. पैसे कमवायचेत ना, जेवढे कमवायचे तेवढे कमव, पण वाईट मार्गाने आपल्याला कमवायचं नाही. तुम्ही आत्ता तुमच्या पोराला सांगा, आयुष्यभर त्याच्या लक्षात राहतंय बघा. बाप म्हणून तुम्ही तुमच्या पोराला सांगा की राजा 2 रुपये कमी कमवले तरी चालतील पण माझी मान कधी शर्मेनं खाली जाणार नाही ना, असं वाग. ते पोरग लक्षात ठेवतोय की बाप मला असं सांगतोय, बापानं असं वागलंय. काय पेरायचं हे आपण ठरवावं लागतं. जिजाऊंनी सांगितलं शिवबाला, राजे आपल्याला स्वराज्य निर्माण करावं लागेल, जनतेचं राज्य आणावं लागेल. लढत राहिले राजे, लिंबू टिंबू पोरं केली, त्यांच्या हातात समशिरे दिल्या आणि प्रतिज्ञा घेतली स्वराज्याची. त्या काळी प्रतिज्ञांना महत्व होतं, शब्दांना महत्व होतं, त्या घेतल्या जात होत्या, पाळल्या जात होत्या. आता शब्दांविषयी न बोललेलं बरं. तुम्ही प्रतिज्ञा घेता की नाही शाळेत? काय, भारत माझा, सारे भारतीय माझे, माझ्या देशावर माझे. रोज घेता की नाही प्रतिज्ञा? प्रतिज्ञा रोज घ्यायची असते का? एकदाच घ्यायची असते आणि आयुष्यभर पाळायची असते. मंत्री झाल्यावर एकदाच शपथ झाली ना, आता रोज थोडीच असते. एकदाच देतात आणि सांगतात आयुष्यभर पाळा. शाळेत रोज प्रतिज्ञा असते. ते गुरुजीला माहिती आहे, ते रात्रीत नाही विसरते, उद्या परत प्रतिज्ञा द्या. बरं ती प्रतिज्ञा घेताना पण ती पोरग त्याच्या खांद्यावर हात ठेवते, ती त्याच्या खांद्यावर हात ठेवते, त्यांना प्रतिज्ञाही कळत नाही, फक्त ती फॉर्मॅलिटी म्हणून. प्रतिज्ञेला सुद्धा मग अरे शिवबानी मावळ्यांनी एकदाच प्रतिज्ञा घेतली स्वराज्य निर्माण करू. तानाजी हे प्राण दिले हो स्वराज्यासाठी. पोराचं लग्न बाजूला ठेवलं तानाजीने, म्हटलं नाही आधी लग्न कोंडाण्यास. राजे तुम्ही विशाळगडावरती पोहोचा. बाजीप्रभू उभा टाकला, जोपर्यंत राजे पोहोचत नाहीत आम्ही श्वास सुद्धा सोडणार नाही. काय शिवा नावी समाजात जन्माला आलेला पोरगाव. राजे तुम्ही पोहोचा, मी जातो शिवाजी बनून. त्याला माहित नव्हतं का 2 मिनिटात 5 मिनिटात आपण ओळखले जाऊ, आपण खरे शिवाजी नाही होत. आणि ओळखल्यावर काय त्यावेळेस कोर्टन कचेऱ्या होत्या का? राजे मी जातो बरं का, पण तेवढं वकिलाचं बघा.
हायकोर्टात जावं लागेल, सुप्रीम कोर्ट, अरे तू जा मी सोडवतो तुला, असं होतं का? शिवाकाशीला माहित नव्हतं का मेल्यावर तिथं गेल्यावर थेट मृत्यूच आहे म्हणून? अरे ओळखला गेला, सपासप वार झाले आणि मरताना म्हटला बहादर. अरे जगताना शिवा नावी म्हणून जगलो, पण मरताना मात्र शिवाजी महाराज बनून मरते. ही निष्ठा होती आणि ही पेरली हो. शिवाजी राजा आहे ना, अद्भुत रसायन आहे. लक्षात, तुम्ही मॅनेजमेंट मधला कोणताही कन्सेप्ट घ्या, आपण इतके नशिबान आहोत ना की आपल्याला ज्ञानोबा तुको बघायला मिळाले, आपल्याला शिवाजी संभाजीराजांचा इतिहास. जगात आदर्श शोधायचीच गरज नाही हो. हे जग जिंकायला निघाले होते नेपोलियन वगैरे. शिवाजी राजांचं राज्य हे इतर राजांच्या तुलनेत फार छोटा असेल, पण शौर्य असून सुद्धा ज्याच्याकडे नैतिकता आहे ना, असा एकमेव राजा आहे. थोडं मनगटात रग आली ना, माणसाला वाटतंय काय करून काय नाही. मनगटात रग असून सुद्धा ज्याची नैतिकता अशी तुझभर सुद्धा ढासळली नाही. स्वतःच्या स्त्रियांचा तर आदर आपण करतोच, पण परकीय शत्रूच्या स्त्रीचा सुद्धा आदर करायचा हे फक्त शिवाजी राजाला काम. आणि ही अक्कल जर औरंगजेबाला असती ना, औरंगजेब युगपुरुष ठरला असता. नियतीनं युगपुरुषाची माळ त्याच्या गळ्यात घालून टाकली असती. पण स्वतःच्या धर्माचा आदर करता करता इतरांच्या धर्माचा करावा. आपण आपल्या घरातल्या स्त्रियांचा जसा आदर करतो तसा इतरांच्या घरातील स्त्रियांचा आदर करावा, हे शिवाजी राजांना कळालं. ती सावित्री देसाई गडी जिंकली कर्नाटकातली, बेड्या बांधून शिवाजी राजांच्या समोर आणलं आणि ती म्हटली की माझ्या लेकराला माफी द्या. राजे उठून उभे राहिले, जवळ गेले, पोराला हातात घेतलं आणि म्हटलं तुला कुणी सांगितलं मी पोराला शिक्षा करणार आहे? तू माझी बहीण आहे, जिकिरीनं लढली, हा माझा भाचा आहे. जिंकलेली गडी तुला परत केली आणि या पोराच्या दूध भातासाठी आजूबाजूची 10 गावं देऊन टाकली. मला वाटतं ही जी जगण्यातली समृद्धता आहे ना, ही आपण आपल्या येणाऱ्या पिढीला सांगावी. आई म्हणून, बाप म्हणून आपल्या पोरांना वेळ द्या. लक्षात ठेवा, जर आपण आत्ता वेळ दिला तर ही पोरं येणाऱ्या काळात आपल्याला वेळ देतील. आत्ता 2 रुपये कमी कमवा, आपण त्यांच्यासाठी वेळ द्या, त्यांच्यासोबत बोला, त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या, त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या. भाऊ, आम्ही पुण्यात शिकायला गेलो महाराज, आमची आई नगरहून डबा पाठवायची केडगाववरून आणि सकाळी 9:30 वाजता शिवाजीनगरच्या स्टँडला डबा असायचा. 9:30 वाजता जर शिवाजीनगरच्या स्टँडला आमचा डबा येत होता जेवणाचा, तर नगरहून 6च्या गाडीने दिला असेल. 6च्या गाडीला जर आईचा डबा तयार होता तर आई 4 वाजता उठली असेल. आई स्वतःच्या हातानं पीठ मळलं असेल, भाकर थापली असेल. 2 वर्षात मी चतकुर सुद्धा भाकर कधी फेकून दिली, कारण माझी आई पहाटे उठून माझ्यासाठी डबा करून पाठवते. आणि डबे काय फडके द्यायचे आणि फडक्यात चिठ्ठी असायची, पोरांनो डबे खा, फडके जपून ठेवा. आम्ही फडके जपून ठेवायचो. परत शनिवारच्या गाडीने फडके जायचे, सोमवारी त्याच फडक्यात परत डबे यायचे. काय मजा होती हो. आता तुम्ही खेड्यात अजून बरं आहे, तुम्ही पुण्यात पोरांचे डबे चेक करा. मॅगी, नूडल्स, कुरकुरे, पेस्ट्रीज, बिस्किट, विकत आणलेले प्रोडक्ट पोरांच्या डब्यात आहेत. आणि अजून जर पगार वाढले ना भाऊ, बायका 100ची नोट टाकून देणार डब्यात, तिकडेच जाण काय खायचं ते. इथपर्यंत येऊ नये. मुलांबरोबर आपला स्पर्श असला पाहिजे. माहेरी गेलात आणि आईनं नुसता असा गालावरून हात फिरवला, बरं वाटतं की नाही? त्या आईच्या स्पर्शाची किंमत तुम्ही कशातच करू शकत नाही. तो स्पर्श आपल्याला आपल्या लेकरांसोबत ठेवता येईल का? मोठा विचार, मोठी स्वप्न आपल्याला आपल्या मुलांना देता येतील का? मी सांगतो, जिजाऊंनी स्वप्न पाहिलं स्वराज्याचं, म्हणून शिवाजी राज्य ते प्रत्यक्षात आणू शकले, हे लक्षात घ्या. जिजाऊंनी जर स्वराज्याचं स्वप्न पाहिलं नसतं तर शिवाजी राजांच्या स्वप्नातही वाटलं नसतं की आपण असलं काहीतरी वेगळं काम करून टाकावं. पण आईनं ते स्वप्न बघितलं, म्हणून मोठी स्वप्न पहिल्यांदा तुम्ही बघा. आई म्हणून, बाप म्हणून आपण, तुम्ही मोठी स्वप्नच बघायला तयार नाही. परवा मी एका कार्यक्रमाला गेलो, 2 बायका गप्पा मारत होत्या, साडीचा बोळा, साडीचा बोळा. तुमच्याकडे आहे का? मी म्हणलं काय साडीचा बोळा म्हणजे काय, नवीन कंपनी आहे का साडीची? ते म्हणली बाबा तसं नाही, लग्न सराईमध्ये एखाद्या बाईनं आहेराच्या बदल्यात न घालायजोगी साडी दिली का ती तशीच जपून ठेवायची, तिच्याच पुरीच्या लग्नात करायची. आता केवढा मोठा विचार आहे बघा. एवढा मोठा विचार जर असेल तर कधी आपण स्वप्न बघणार, कधी पोरांना. संक्रांत केली का साजरी? झाली का? संक्रांत केली ना आता जानेवारीमध्ये. रथसप्तमी पर्यंत तुमचा हळदी कुंकू चालतं. हिनं तिच्याकडे जायचं, तिनं हिच्याकडे यायचं. हिने तिला 4 आण्याचा कंगवा द्यायचा, तिने तिला 8 आण्याची वाटी द्यायची. त्या वाटीत खाता येत नाही, त्या कंगव्याने विसरता येत नाही. मला कळते असे हेच वाण आहे. त्यांनी वाण सुद्धा बदलला. चहाची गाळणी, पावडरचा डबा, चहाच्या गाळणीनं चहा गाळता येणार, पावडरच्या डब्याला बिळ पडणार. इथून पुढे जर का तुम्ही असले वाण दिले काय, अजिबात असलं वाण काय त्या चहाच्या गाळणीचं, पावडरच्या डब्यात
त्या दिवशी तुम्ही तुमच्या ग्रामसेवकाला फोन करा, आरोग्य खात्यात फोन करा. संक्रांतीच्या दिवशी सगळ्या महिला एकत्र या, हिमोग्लोबिन चेकअपचा कॅम्प ठेवा, आरोग्याच्या संदर्भाने विचार करा, आहारशास्त्रावर एखादं व्याख्यान ठेवा, एखाद्या डॉक्टरला बोलवा, बाबा आमच्या आरोग्याच्या संदर्भाने काहीतरी. कधी बदलणार आहोत आपण? तुम्ही जर धडधाकट आहे ना, तर आयांनो, तर तुमचं घर धडधाकट आहे, तर समाज धड. तुम्ही सगळ्या जगाची काळजी घेता, पण तुम्ही तुमच्या आहार कधी असं ठरवलंय का, आज मला जे आवडेल ते मी बनवेल? सकाळी कुणाला विचारता भाजी काय करायची म्हणून? स्वतःला आवडती ती बनवता का नवऱ्याला आवडती ती बनवता? पोरांना आवडते ती बनवता? कधीच. माझा दावा आहे तुम्ही जगतच नाही माहिती आहे. स्वतःच्या आहाराकडे लक्ष. हिमोग्लोबिन कधी चेक केलं आठवतंय का? बाळणपणात कधीतरी चेक केला असेल. त्याच्यानंतर मला वाटत नाही की स्वतः दवाखान्यात जाऊन आपण कधी चेकअप केलंय, शुगर किती आहे काय. आपलं आपण धड आहे तर जग धड आहे. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. जे आवडेल ते स्वतः बनवा, खा. नवरा आधी जेवतो तुमच्याकडे का तुम्ही आधी जेवता? खरं खरं सांगा. आमच्याकडे तर ते नवऱ्याला आधी जेव घातल्याशिवाय बायका जेवत नाही. तुम्ही काय करता? असंच आहे ना? ती आल्याशिवाय मी जेवणार नाही. किती प्रेम आहे हो तुमचं. ते पार तिकडं धाब्यावर करगुटा तुटूस तर दणकून हाणून येत आहे. ते आल्यावर नाटक करते तुमच्यासोबत 2 घास खाल्ल्याचं. ते लई प्रेम आहे ना, त्याला आल्यावर 2 भाकरी परत थापून द्या. पण तुम्हाला भूक लागली, तुम्ही तुमच्या आहाराची काळजी घ्या. तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. घरात जर एखादी गरोदर स्त्री असेल तर तिला चांगला आहार द्या. का तिला दिवसभर ब्युटी पार्लर मध्ये नेऊन बसवायचं? तिला चांगला आहार दिला तर मूल चांगलं जन्माला. आमची ती अंगणवाडी ताई दारादारात जाऊन सांगते, बाई ते मूल जन्माला आल्याबरोबर अर्ध्या तासाच्या आत अंगावर पाजा, ह्या आयनच्या गोळ्या घ्या. ते सासून बाळातपणात PhD केलेली असते. ती तसल्या आयनच्या गोळ्या खाऊ देत नाही. एवढं काय, ती परत त्याच्यात ते सांगते लगेच अंगावर पाजू नका. म्हणजे मग काय करायचं? नाही म्हणले ते मधाचं बोट आणा, मधाचं बोट लेकराला चाटवा. बरं, ते मध 6 महिन्यापूर्वी आणलेलं असतं, आणून दिशेदारूच्या बाटलीत ठेवलेलं असतं, मग ते मधाचं बोट त्या लेकराला चाटवायचं. कधी बलशाली पिढी जन्माला येणार? कधी सुदृढ पिढी जन्माला येणार? मुलांच्या आरोग्याच्या संदर्भानं काय विचार करायचा ना, मला वाटतं ते ठरवा. आणि मी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं असं सांगणार आहे की आपल्याला माऊली जसं म्हणतात ना, जो जे वांछिल, ज्याला ज्याला जे हवंय ते मिळू दे ना. हे जग कोण कुणाला द्यायला नाही हो, आपल्याला मिळवायचं. त्याच्यासाठी कमालीचा आत्मविश्वास आपल्याला आपल्या लेकरांमध्ये निर्माण करता येईल का? इथं मला तर नेहमी वाटतं खेड्यापाड्यातल्या पोरांमध्ये प्रचंड एनर्जी हो, प्रचंड ताकद आहे. प्रत्येकात काहीतरी वेगळं आहे. फक्त त्यांच्यामध्ये असणारं वेगळे पण आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि त्यांना दिशा देता आली पाहिजे. शिवाजी राजांना दिशा दिली, ज्ञानोबांना त्यांच्या आई वडिलांनी दिशा दिली, आणि म्हणून ही माणसं काहीतरी अद्भुत काम करू शकले. आईबाप म्हणून आपल्याला आपल्या पोरांना दिशा देता येईल का? काहीतरी वागण्या बोलण्यातून आदर्श निर्माण करता येईल का? आज मला सांगा, ज्ञानोबांच्या एका ओळीवरती लोक प्रवचन करतात, कीर्तन करतात. आळंदीला ज्ञानोबा तुकोबा काय कोणाला आमंत्रण देत नाही, लाखोनं लोक येतात. त्यांचे आई वडील जर आभाळातून बघत असतील, काय आनंद वाटत असेल त्यांना. काय पुराण कर्तृत्व केलं. शेकडो वर्षानंतर सुद्धा या लोकांचं नाव आज आहे, हजारो वर्षानंतर आहे. आपलं नाव किती दिवस राहिलं आणि आपलं काय कर्तृत्व सांगायचं? आता बच्चू भाऊंचे पोरं नातू सांगतील, अरे आमचा आजा असला डेंजर होता, विधान भवनात गेले ना सगळे, हे सांगतील ना नातू. आपलं काय सांगायचं? आपण काय कर्तृत्व केलं सांगायचं. आपल्या नातूंना काय सांगते, यांचे पैलवान येते, यांचे नातू बी तू सांगते, आमचा आजा 10 गावात जोड मिळत नव्हता कुस्तीला, हे सांगता येईल ना. आपलं काय सांगायचं? आमचा आजा म्हणले असला डेंजर होता, राग आला ना आजीला तांबे फेकून मारायचं. काय कर्तृत्व? काय सांगणार? काय होतं? येणाऱ्या पिढीला आपल्याविषयी काहीतरी सांगता यावं असं कर्तृत्व आपल्याला निर्माण करता येईल का? आणि त्यासाठी कमालीचा आत्मविश्वास आपल्याला आपल्या येणाऱ्या पिढीत निर्माण करता येईल का? जगात असा एकही माणूस नाही की भगवंतानं ज्याला काहीच चांगलं दिलेलं नाही. इथं बसलेल्या प्रत्येक माणसात वेगळेपण आहे. फक्त आपल्याला आपल्यातलं वेगळेपण ओळखता आलं पाहिजे, तेव्हा जगणं समृद्ध होऊन जातं. सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्याला मारतील का? त्यांच्यासारखा ठुमका लता दिदींना देता आला असता का? लता दिदींसारखं गाणं अशोक सराफला म्हणता येईल का? प्रत्येकात वेगळे हो काहीतरी. तुम्ही मला म्हटले ना प्रवचन करा, मी अजूनही 4 तास बोलत राहील. पण तुम्ही म्हणले आता आलायतच तर मग एखादी कुस्ती करून जायचं, आपल्याच्यानं जमणार नाही. प्रत्येकाचा रोल ठरलेला आहे. भाऊंनी राजकारण करावं, तुम्ही उद्योग व्यवसाय करावा, महाराजांनी आध्यात्मिक क्षेत्रात काम करावं. तसं आपल्या प्रत्येकात जे वेगळेपण आहे ना, ते वेगळेपण ओळखता आलं पाहिजे.
मी MBA ला ऍडमिशन घेतलं पुण्यात आणि आमच्या सरांनी मला विचारलं, गणेश तुला MBA कशात करायचं म्हटलं. मी म्हटलं मला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये MBA करायचं. मग ते वर्गात प्रत्येकाला विचारायचे कोण MBA कशात करणार. आमच्या वर्गात एक बोबडं बोलणारं पोरग होतं. त्याला विचारलं तुला MBA कशात करायचं. म्हटलं मला मार्केटिंग मध्ये MBA करायचं म्हटलं. सर म्हटले तुला नीट बोलता येत नाही, तू मार्केटिंग मध्ये काय, कॉमर्स बॅकग्राऊंड आहे, फायनान्स मध्ये MBA कर. वर्गात उठून उभं राहिला, म्हणला असल कळणार तर मार्केटिंग मध्ये MBA करणार नाही तर शिकणार नाही. सर म्हणले तुला काय करायचं ते उद्योग कर, आपण परीक्षा घेऊया, शोधूयात की कुणामध्ये मार्केटिंगचं इनबॉर्न टॅलेंट आहे, त्यानं मार्केटिंग मध्ये MBA करा. आता आम्हाला वाटलं आम्ही बोलणारी पोरं 100 रामायणाच्या प्रती तर अशा बाजारात बोलू. 8 दिवस आम्ही बाजारात फिरलो. 9व्या दिवशी वर्गात आलो. सर म्हणले गणेश 100 पैकी किती प्रती गेल्या. म्हणलं 4. राहुल 8, संतोष 10. मार्क मिळवणारी पोरं पण 20 पेक्षा जास्त प्रती कुणाच्याच गेल्या नाही. ते बोबडं बोलणारं पोरग मागच्या बाकावर बसायचं. त्याला विचारलं तुझ्या किती गेल्या रे. आणि म्हणला सर 100च्या 100 प्रती विकून आलो. आणि सर म्हणले केलं काय, मार्केटिंगची कोणती स्ट्रॅटेजी, कोणतं रेफरन्स बुक केलं. म्हणला काहीच नाही, लोकांच्या दालात जायचो, बेल दाबायचो, लोक बाहेर यायची, लोक बाहेर आली की समोर रामायण ठेवायचं आणि सांगायचं हे रामायण विकत घेता का वाचून दाखवू. लोक म्हणायचे वाचून नको दाखवू, तुझं रामायण विकत घेतो. आता मला सांगा बोबडं बोलणं विकनेस आहे का स्ट्रेंथ आहे. आणि असा दाबून ठेवला असता तर स्ट्रेंथ ठरला असता का. आपल्या प्रत्येकात वेगळेपण आहे हो, ते ओळखता आलं पाहिजे, आता भन्नाट जगता आलं पाहिजे. हे आयुष्य परत कधीच मिळणार नाही. आता आमचा येताना विषय झाला किती उपकार आहेत देवाचे आपल्यावर की त्यांनी आपल्याला माणूस म्हणून जन्माला घातला. रस्त्यावरती रोज 2-4 कुत्री मरून पडलेली असतात. त्यांच्या पिलांना तक्रार करता येते का पोलीस स्टेशनला जाऊन की आमच्या बापाची चूक नव्हती, याच्याच गाडीचा ब्रेक दाबला नाही, आमची कंप्लेंट घ्या. त्यांना दुःख व्यक्त करतात. रोज त्या धाब्यावरती कोंबड्या बांधून नेतात लोक, अशा उलट्या बांधलेल्या असतात काठीला, त्यांच्या चोचीतून फेस बाहेर पडत असतो. इतके कृतज्ञ माणसं आपण. त्या तिला म्हणता येतं का आम्हाला माहिती आहे आता आम्हाला पुढे चालवलंय पण जरा नीट न्या, शेवटचा प्रवास तर आमचा नीट गोड होऊ द्या. अरे जनावरांना दुःख व्यक्त करता येत नाही, जनावरांना भावना व्यक्त करता येत नाहीत, आपण माणसं आहोत, आपल्याला व्यक्त होता येतं. आपल्याला जर दुःख कळतंय ना तर ते पुसण्यासाठी आपले हात सुद्धा पुढे सरसवले पाहिजे. भाऊ आपण दिव्यांगांसाठी काम केलं, आपल्याला ते दुःख कळालं. एखाद्याच्या वेदना जर आपल्याला कळाल्या ना तर त्या कळाल्यानंतर त्या वेदना आपण सगळ्या जगाचं आपण दुःख पुसू शकणार नाहीत, मला मान्य आहे. जगात खूप दुःख आहे, आपण काय सगळ्या जगाचं दुःख पुसू शकणार नाही. पण ज्यांच्या दारात बाग फुलून आली ना त्यांनी 2 फुलं इतरांना देऊन टाकावी. तुम्ही सगळी बाग द्या असंही मी म्हणत नाही. ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी गायली. ज्यांच्या दारात आभाळ भरून आलं त्यांनी वंजळभर पाणी द्यावं. आणि ज्यांची उंची त्यांच्या प्रारब्धानं म्हणा, त्यांच्या कष्टानं म्हणा, त्यांच्या पुण्याईनं म्हणा, ज्यांची उंची आभाळाला टेकली ना त्यांनी तशाच मानावर करून बघू नये, माना मोडून जातील. त्यांनी थोडंसं खाली झुकावं. आणि जी माणसं मातीत मिसळतात त्या मातीत मिसळणाऱ्या माणसांना थोडंसं वरती उचलून घेता येईल का, मला वाटतं याच्यासाठी प्रयत्न करायला हवेत. तर जगणं समृद्ध होतं. कुणीतरी एकटाच द्यायला बसले असं नाही, आपल्या प्रत्येकात थोडी थोडी तर देण्याची दानत असली पाहिजे हो. विंदा करंदीकरांची खूप सुंदर कविता आहे, देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे पराशे कोपरापासून तोडून घ्यायचे, त्याच्या हात नाही तोडून घ्यायचे. त्याच्यामध्ये जी देण्याची दानत आहे ती थोडी तरी आपल्यामध्ये आत्मसात आपण करावी. हिरव्या पिवळ्या डोंगरांकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्या पिच्या ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावेत, मातीमधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून ओंकार घ्यावेत, उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी, आणि शांत वाहणाऱ्या भूमीकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. ही देण्याची वृत्ती आपल्यामध्ये असली पाहिजे. मी असंच एका भाषणात म्हणलं थोडं तर आपल्यातलं समाजाला देत जावं. तुम्ही पण नेमकं द्यायचं किती, म्हणजे तुझं तू बघ बाबा, काय असेल ते थोडंफार आपल्या जेवढं शक्य होईल तेवढं समाजाला आपण देत जावं. व्याख्यान झाल्यानंतर असे विचार करतच निघाले होते, किती द्यावं नेमकं, काय करावं. आणि त्यांना रस्त्याने सोन्याचा हांडा सापडला. आता हे म्हटले हे तर फुकट सापडले म्हणले, आणि देवाच्या कृपेनं सापडले, थोडं तर म्हणले आपण देवाला देऊ. म्हणले किती द्यायचं. पहिला हुशार होता, म्हणलं हे बघा लय भावनिक होऊ नका, छोटं वर्तुळा खायचं, म्हणजे हाता एवढं वर्तुळा खायचं, सोनं वर फेकायचं, आणि जेवढं त्या छोट्या वर्तुळात पडन तेवढं म्हणले देवाला, आणि त्या वर्तुळाच्या जेवढं बाहेर पडन ना ते आपलं म्हणले ते जायचं. दुसरा म्हणला किती नालायक माणूस आहे म्हणला तू, अरे आत्ता तिथं प्रवचनात ऐकलं, आता हे देवाच्या कृपेने फुकटचं सापडलंय, आणि तू म्हणतो असं छोटं वर्तुळ.
आणि वर्तुळात पडून ते देवाचं असलं नाही म्हणला, अख्ख्या गावाला वर्तुळ आखायचं म्हणला मोठं. आणि म्हणला मग काय करायचं, आणि सोनं वर फेकायचं म्हणलं. जेवढं वर्तुळात पडून तेवढं आपलं, आणि जेवढं वर्तुळाच्या बाहेर पडेल तेवढं देवाचं. तिसरा म्हणला काय नालायक एक म्हणला, दोघं जण असलं वर्तुळ आखायच्या फंदात अजिबात पडायचं नाही म्हणलं. म्हटलं मग म्हणलं देव कुठं असतो, वर. सोनं वर फेकायचं, जेवढं वर राहील तेवढं देवाचं. अरे आपण कितीही बनवा बनवी केली ना, झाडाचं पान सुद्धा ईश्वरीय सत्तेशिवाय हलू शकत नाही. लक्षात घ्या, या जगावर कुणाचा तरी ताबा आहे. तुम्ही त्याला देव म्हणा, अल्ला म्हणा, प्रभू म्हणा, निसर्ग म्हणा. आणि मग ते कोरोना कोणी बघितला का, पाहिलाय का कोणी कसा होता दिसायला, काय काय, पण कळला मात्र सगळ्यांना. एक विषाणू आहे डोळ्याला न दिसणारा, त्यानं सगळं जग थांबवलं साहेब. निसर्गाच्या समोर आपण खूप क्षुद्र आहोत. आणि ही कल्पना आता नाही, हजारो वर्षापासून निसर्गानं वारंवार, नेपोलियन युरोपवरती आक्रमण करायला गेला, 3 लाख सैन्य घेऊन गेला. अवघ्या काही दिवसात त्यानं अख्खा युरोप जिंकला, युरोपवरती स्वतःची सत्ता प्रस्थापित केली. काहीच दिवसामध्ये तिथं पिवळ्या तापाची साथ आली. नेपोलियनचं सैन्य पटापट मरायला लागलं. मोजकं सैन्य घेऊन नेपोलियनला परत मायदेशी परतावला. शस्त्रांच्या जोरावरती युरोप जिंकता आला, पण पिवळ्या तापाच्या साथीसमोर कोणतीही शस्त्र चालू शकली नाही. युरोप तिथेच ठेवून नेपोलियनला मायदेशी यावं लागलं. चीनमध्ये मिंग राजवट होती. मिंग राजवटीनं सगळीकडे हैदोस सुरू केला होता. त्याच वेळेला तिथं रोगराई पसरली. आजूबाजूच्या छोट्या छोट्या टोळ्यांनी चीनवरती आक्रमण केलं. मिंग राजवट उद्ध्वस्त करून टाकली. 16व्या शतकामध्ये युरोपमध्ये जनावरांचा प्लेग आला होता. सगळी जनावरं मरून गेली. जनावरांवरती आधारित असणारे उद्योग व्यवसाय लयाला गेले. लोकांना रस्त्यावरती यावं लागलं. किती उदाहरणं सांगू तुम्हाला. निसर्गाच्या समोर माणूस खूप क्षुद्र आहे. वारंवार निसर्गानं जाणून, आणि ह्यावेळेस तर इतकी पक्की जाणीव करून दिली की निसर्गानं सांगितलं मास्कला तोंड सुद्धा दाखवू नको, तुझं तोंड पाहायची सुद्धा इच्छा नाही, इथपर्यंत निसर्गानं माणसाला आणून ठेवलं. आपण ओरबडून घेतलं हो सगळं. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, त्या काळात तुकोबा सांगतात हो की निसर्ग आमच्यासाठी, आम्ही निसर्गासाठी आहोत, हे आमचे सगळे सोयरे आहेत. साधू संतांना कळ. शिवाजी महाराजांनी पत्र लिहिलीत. इथं खेड शिवापूरला आमराई उभी करायची होती. राजांची पत्र आहेत, आमराई करा, पण अगोदर पाण्याची सोय करा. पाण्याची सोय झाल्याशिवाय आंबे लावू नका. शेतकऱ्यांना पत्र आहेत, झोपताना वात विझून झोपा, उंदीर येईल, पळत सुटेल, वात तोंडात घेईल, गवताची काळी पेट घेईल, पकता पकता गंज पेट घेईल. निसर्गातल्या छोट्या छोट्या गोष्टींवरती ह्या लोकांनी काम केलं. आम्ही गावात गेलो ना, मला आठवतंय, गावात नदी होती, तिथं आम्ही असे गुडघी टिकून पाणी प्यायचो. झऱ्याला पाणी पिलेलं मला आठवतंय, फार लांबचा काळ नाही. आता पॅक बॉटल मधलं पाणी पिताना 10 वेळा माणूस विचार करते, चांगलंय का वाईट आहे. गावात गेलो तर आंब्याला कोणत्याही घरामध्ये आंब्याची आडी होती. आता आंबे बघायला मिळाला. बोराच्या सीझन मध्ये 2-4 पोरांची डोकी फुटलेली असेल, आंब्याच्या सीझन मध्ये 2-4 जणांचे हात मोडलेले. निसर्ग होता हो. मला वाटतं या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष न करता आम्हाला सुखी समाधानी छान आयुष्य जगता येईल का, या संदर्भाने आम्हाला प्रयत्न करावे लागतील. कालच समाधानाचा निर्देशांक जाहीर केला. भारत 139 वर होता, आता 136 वरती आला. शेजारचं राष्ट्र आहे आपल्या भूतान. भूताननं समाधानाचा निर्देशांक जाहीर केला आणि सांगितलं आम्ही जगात सगळ्यात समाधानी आहोत. चकचकीत रस्ते नाहीत, चमचमीत मॉल नाहीत, पण जगात आम्ही समाधानी आहोत. मी आज सांगतो की एक दिवस तर असा येणार आहे आपल्या सगळ्यांवरती की आपल्याला आपली प्रगती समाधानाच्या पातळीवरती मोजावी लागेल. आपल्याला ठरवावं लागेल आपण किती प्रगती आहोत, किती 15 वित्त आयोग खर्च केला, किती 14 वित्त आयोग खर्च केला, किती गटरींची कामं झाली. इन्फ्रास्ट्रक्चर गरजेचं आहे, ते आपण करू, पण त्याच बरोबरीने आपण समाधानी आहोत का, आपल्याकडे आरोग्य आहे का, आपल्याकडे संस्कार आहे का. 10 साखर कारखान्याचे शेअर्स आहेत, पण डॉक्टरनं सांगितले चमचाभर पण खाऊ. 10 लाखाचा दिवाण बनवून घेतलाय झोपायला, पण डॉक्टरनं सांगितलंय मनक्यात गॅप आहे, चटीवर झोपत. आम्ही कशातून समाधान व्यक्त करणार आहोत. एक तर दिवस येईल की आम्हाला आमची प्रगती समाधानावरती मोजावी लागेल. माऊलींनी सांगितलं किंबहुना असोय जीव आत्मयाचे आहे, तेथ जे होय त्या नाम. माऊलींनी सांगितलं आत्म्याशी जे संबंधित आहे ना त्याला सुख म्हणावं. आपण साधनांमध्ये सुख शोधायला लागलो, यात तर आहे का, त्यात तर आहे का. साधनांमध्ये खरं तर सुख नाहीये.
याचा अर्थ साधनं निर्माण करू नका या मताचा मी नाही, साधनं निर्माण करू, पण निवळ साधनांमध्ये सुख नाही हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि निवळ साधनांमध्ये सुख असताना जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी झाली असते. आणि लक्षात घ्या, आपला सगळ्यांचा हव्याच्या सुखासाठी आहे ना, एक वेळ दुःख सहन करायला कमी ताकद लागते, पण सुख सहन करायला त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त ताकद लागते. दुःख माणूस रडून मोकळा होऊन सहन करेल, पण सुख सहन करायला ना पाय जमिनीवर लागतात, संस्कार भक्कम लागतात. आमच्याकडे नगरला एक बस स्टँड आहे आणि त्या बस स्टँड वरती रोज एक भिकारी भीक मागत असायचा. आणि एक दिवशी त्याला चक्कर आली, खाली पडला. 2-4 पोरांनी उचललं, त्याला दवाखान्यात घेऊन गेले. डॉक्टर त्याच्यावर इलाज करायला लागले आणि इलाज करता करता डॉक्टरांना त्याच्या खिशात ना लॉटरीचं तिकीट सापडलं. डॉक्टर म्हणजे जरा इलाज राहू द्या बाजूला, त्यांनी ते आकडा जुळतोय का नाही बघायला सुरुवात केली. खरा भिकारी कोण आता तुमची तुम्हीच द्या. आणि ते काय झालं, ते आकडा जुळला आणि भिकाऱ्याला आहे ना 10 कोटीची लॉटरी लागली. आता 10 कोटीची लॉटरी लागल्यावर डॉक्टर म्हणला, याला जर सांगावं 10 कोटीची लागली तर अटॅक येऊन मरायला बसलाय, म्हणजे सुख सहन करायला जास्त ताकद लागते. डॉक्टर म्हणले 10 कोटी नाही, आपण जरा हळूहळू थोडं थोडं सांगू म्हणले. आणि भिकाऱ्याला ते म्हणले, डॉक्टर म्हणले, भिकारी साहेब, आता साहेब म्हणावं लागते, त्याला लॉटरी लागली म्हणजे. समजा तुम्हाला 1 कोटीची लॉटरी लागली तर? भिकारी म्हणलं 1 कोटी काय, 1 कोटीला कोण खातो म्हणलं एवढं, 1 कोटीत काय म्हणलं होत नाही. हे म्हणले 1 कोटीला नॉर्मल आहे, आकडा वाढून सांगू. आणि समजा म्हणले 2 कोटीची लागली तर? म्हणलं 2 कोटीत म्हणला नगरमध्ये बंगला बिंगला बांधून थोडंफार भागन म्हणलं आपलं. आणि म्हणले 3 कोटीची लागली, आणि नगरला कोण थांबतो म्हणला, कोरेगाव पार पुणे, पुण्यात बंगला घेत असतो म्हणला 3 कोटी. म्हणजे हे 3 कोटीला पण नॉर्मल आहे, आकडा थोडा वाढून सांग. आणि म्हणले 5 कोटीची लागली तर? ते म्हणला भारतात थांबतच नाही, 5 कोटीला अमेरिकेतच जातो, तिकडे जातो. ते म्हणले हे 5 कोटीला पण नॉर्मल, याला काहीच व्हायना. म्हणले आता याला खरा आकडा सांगू म्हणले आपण. आणि म्हणले खरं सांगा. आणि 10 कोटीची लॉटरी लागली तर? भिकारी म्हणला, डॉक्टर माझं 5 मध्येच भागते, 10ची लागली ना, उरलेले 5 त्याला देऊन टाकीन ज्यांनी पहिल्यांदा ही बातमी सांगितली. हे ऐकल्यावर डॉक्टरला अटॅक आला. खरं सांगा, दुःख सहन करायला जेवढी ताकद लागते ना, त्याच्यापेक्षा जास्त ताकद सुख सहन करायला लागते. म्हणून सुख सहन करण्यासाठी अपेक्षित असणारा संस्कार, सुख सहन करण्यासाठी अपेक्षित असणाऱ्या गोष्टी ह्या याच वयात आपल्या मुलांना द्या. तुमच्या मुलांना ज्ञानोबा तुकोबा समजून सांगा, आपल्या मुलांना रामकृष्ण समजावून सांगा, आपल्या मुलांना राम काय, कृष्ण काय, ज्ञानोबा काय, तुकोबा काय, गाडगे बाबांनी काय केलं, तुकडोजी महाराजांनी काय केलं. मला वाटतं हे सांगण्यासाठी आपण सगळ्यांनी वेळ द्यायला हवा. राम, कृष्ण, ज्ञानोबा, तुकोबा हे आपण जोपर्यंत येणाऱ्या पिढीला सांगणार नाही तोपर्यंत त्यांचे पाय जमिनीवरती राहू शकत नाही. म्हणून आपल्या येणाऱ्या पिढीला जमिनीवरती राहावं आणि सांगा बरं का, आपल्या नातवाला रोज जवळ घ्या, त्याला सांगा ज्ञानोबा, तुकोबा, राम. आपलं ते नातू गोष्ट सांगा म्हणलं तर आज त्याला सांगते, एक होता राजा, त्याच्या 2 राण्या, एक आवडती, एक ना, या असल्या गोष्टी ते नातू तेच करते कॉलेजला गेला. 1 राजा, 2 राण्या, 1 आवडती, 1 ना. काय पेरणार आहात तुम्ही? तुम्ही जे पेरणार आहात ते उगवणार आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून ज्ञानोबांनी जो मनाचा मोठेपणा दाखवला, तो मनाचा मोठेपणा दाखवा. ज्याला ज्याला जे जे हवंय ते मिळू दे ही भावना ठेवा. आणि त्याच्यासाठी दुरितांचे तिमिर जावं, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. आपल्यातला अंधकार दूर करायचा असेल तर आपल्या येणाऱ्या पिढीला शिकवा, त्यांच्यामध्ये ती भाव निर्माण करा. आणि जे खर्च करायचा आहे ना, तो पोरांच्या शिक्षणावर करा. जत्रा खत्रा, पाहुणे रावळे, आहेर, दुनिया, भानगडी याच्यात 2 रुपये कमी खर्च करा, पण पोरांच्या शिक्षणाला मात्र मागं पुढे बघू नका. लेकरं शिकली पाहिजेत आपली. साहेब, पोरांचं आता आपण मंत्री आहात या विभागाचे, गावागावांमध्ये मंदिरही पाहिजेत, सगळे पाहिजे, पण गावागावातल्या शाळा साहेब, इतकी वाईट अवस्था आहे गावागावांमध्ये शाळांची. लोक इकडे कशालाही वर्गणी करतील, पण गावातली शाळा बांधायला 2 रुपये द्या म्हणला ना, मग मात्र लोक पुढे येत नाही. आपल्या गावातल्या शाळा सुधारल्या पाहिजेत, याच्यासाठी लक्ष द्या. आपल्या मुलांना काय शिकवायचं याच्यावरती लक्ष द्या. का बरं आपल्या गावातल्या शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असू नये? माझ्या गावातली शाळा 1954 साली बनली, त्याच्यानंतर परत प्राथमिक शाळेला डाग दिली.
गावागावात. आणि आपल्या इथलं निंबोडीतली एक प्रकरण, पडली शाळा, 3 पोरं जागेवरती गेली आणि मग नंतर कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई झाली, दुनिया झाली, पण ती लेकरं गेली, ती परत मिळणार आहेत का त्याच्या आईला? म्हणून गावातल्या शाळांचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं सुधारत, ज्याच्या हातात दानत आहे ना त्यांनी शाळेला कम्प्युटर द्या, त्यांना शाळेला वह्या पुस्तकं द्या. इकडं तिकडं खर्च करण्यापेक्षा आपल्या बरोबरीनं गावातली 2 पोरं शिकतील का? मला वाटतं याचा विचार करा. ज्याच्याकडे ऐपत आहे ते मोठ्या शाळेत टाकतंय, ज्याची ऐपत नाही त्यांना पोरं चांगली शिकवायची नाही का? मला वाटतं त्यांना सुद्धा चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न करा. आणि परत एकदा सांगतो, जास्त वेळ घेत नाही आपला, तुमच्याकडे परमेश्वराच्या कृपेनं 2 रुपये आहेत, ते चांगल्या कामासाठी खर्च करा. श्वास थांबल्यानंतर खर्च करायची मुभा नाही. देव इतका सुंदर वागलाय, शेवटचे 5 मिनिट घेतो फक्त. देव इतका सुंदर वागलाय आपल्यासोबत, जन्माला येण्याची बातमी ते 9 महिने आधी सांगते, पण मरायची बातमी 1 मिनिट पण आधी देव सांगतो का? देवानं जर 9 महिने आधीच पत्र पाठवलं असतं की बाबा तुमचं आता आटपलंय आणि तुम्ही हिशोब करून घ्या, आपण 9 महिने वाट बघितली असती का? पत्र आल्याबरोबर माणसं गेली असती. आणि ते देवाकडे हिशोब करायला एकच आहे वर्षानुवर्ष, चित्रगुप्त. त्यांनी परत रिक्रुटमेंट सुद्धा केली नाही. न्यायला पण यम एकटाच आहे. समजा यमानं जर आपल्यासारखे 4-5 खाली ठेवले असते, बरं ते खाली ठेवताना म्हणले असते यांची टीईटी घ्या, बरं ते टीईटी घ्यायची म्हणजे इतका घोळ परत ते, आणि त्यातून पास झालेले जर यमानी खाली ठेवले असते, त्यांनी सुईनी माणसं नेली असते का? ते म्हणले असते तू त्या पार्टीचा आहे, तुला आजच नेतो, तू उद्या नाही, तू 50 दे, तुला परवा नेतो म्हणले असते. देवाकडे एकच आहे यम, वरती चित्रगुप्त एकटाच आहे हिशोबाला. ते बरोबर हिशोब, करेक्ट कार्यक्रम केला जातो. जायच्या अगोदर सगळ्या गोष्टींचा हिशोब करून इथंच तिकीट काढून जावं लागतं. म्हणून मस्त जगा, आयुष्य खूप सुंदर आहे. ज्यांच्याकडे भगवंताच्या कृपेनं बरी परिस्थिती आहे, त्यांनी सगळं नाही त्यातलं थोडं तरी समाजाला चांगल्या कामासाठी देता येईल का, याचा विचार करा. साहेब, आमच्याकडे एक माणूस आहे, त्याच्याकडे सोन्याची वीट होती, सोन्याची. आयुष्यभर रुपया खर्च केला नाही. घरात असं खड्डा खांदून ठेवायचं, पुरायचं, दर रविवारी बघायचं आहे का नाही आणि लपून ठेवायचं. पण त्यानं कधी बायकोला साडी घेतली नाही, पोराला शिकवलं नाही, काय रुपया खर्च नाही केला, एकदम चेंगट. आणि एक दिवशी वीट गेली चोरीला, आणि वीट चोरीला गेल्यानंतर रडायला लागला. होती तोवर खर्च नाही केली, म्हणला चोरीला गेली, पंजानं आज्याला दिली, आज्यानं बापाला दिली, बापानं मला दिली, मी पोरासाठी पोलिसांकडे गेला, म्हणला वीट चोरीला गेली. कसली म्हणले? सोन्याची. आणि तुझ्याकडे वाटत तर नाही बघून सोन्याची वीट होती. मला खरंच होती, आज्या पंजापासून जपून ठेवली होती. काय करायचं म्हणले? काय नाही म्हणला, पुरून ठेवायचो, दर रविवारी हाय का नाही बघायचो आणि परत लपून ठेवायचं. पोलीस म्हणले उद्या ये, तुझी वीट तुला देऊन टाकतो. काय म्हणले? पोलिसांकडे दुसऱ्या दिवशी गेला, पोलिसांनी दगडाची वीट त्याच्या हातात दिली. रडायला लागला, म्हणला अहो साहेब, माझी सोन्याची वीट होती, तुम्ही कंप्लेंट वाचा आणि तुम्ही दगडाची हातात देताय. पोलीस म्हणले तुला काय घेणं, घरी जायचं, पुरून ठेवायची, रविवारी उघडायची, हाय का नाही बघायचं, परत पुरून ठेवायची. सोन्याची असू नाही तर दगडाची, तुला काय फरक पडतो काय? काही इकडे ढिगा नाही बरं कसं आहे, त्या प्रॉपर्टीला काढील काही उपयोग नाही होत. ते स्वतःला खर्च करत नाही, मित्राला खर्च करत नाही. 1 रुपया तर वर घेऊन जायची सुविधा आहे का? 2 भाकरी खाल्ल्यावर जर आपलं पोट भरतंय आणि तिसरी काय पोटावर बांधून ठेवता येते का? 1 रुपया, 1 छदाम सुद्धा वरती जात नाही. म्हणून मस्त जगा, मस्त आनंद घ्या. आईंच्या या विधीच्या निमित्तानं आपण मला इथं बोलवलं. मला वाटतं की तुम्ही नशिबान आहात की वयाच्या 84व्या वर्षापर्यंत आपल्याला आईचा सहवास लाभला. एक कवी म्हणतो, जोवर होते छप्पर तुझे आभाळ झेलत होतं, आता साध्या फुंकरी पुढे निभाव लागत नाही. तुझ्या विना जगण्याची सवय उरली नाही, आई तुझ्या विना जगण्याची सवय उरली नाही. आपण कितीही म्हटलं की येणारा माणूस जाणार आहे, ते दुःख सहन करण्याची शक्ती भगवंत देव वगैरे, हे दुःख त्याचं त्यालाच असतं. म्हणजे हे दुःख कधीही भरून निघणार नाहीये की आई आयुष्यातून जाते. आणि मला वाटतं ज्यांच्या नशिबाला ती आज आहे त्यांनी तिला जपा, तिच्याशी संवाद साधा आणि दुःख व्यक्त न करता आनंदानं जगायला शिका. साहेब, सगळ्यांचीच परिस्थिती श्रीमंती असते असं नाही. गरिबीत जन्माला आला ना, श्रीमंत व्हा, पण रडत बसू नका. छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायला शिका. साहेब, माझे वडील शिक्षक होते आणि आमचं घर पत्र्याचं होतं. बरं, आमचा पत्रा असा होता, वर हात केला का पत्र्याला हात लागायचा. आम्ही आमच्या आईला म्हणायचो, आई सगळ्यांची घर स्लॅबची आणि आपल्या एकट्याच पत्र्याचं का? ती म्हणायची, तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याचं. म्हणलं, शासनाचं GR आहे का शिक्षकांनी स्लॅबची घर बांधायची नाही? ती म्हणायची, कार्ट्या नशिबान आहेस पत्र्याच्या घरात जन्माला आला. म्हटलं का? ती म्हणायची, बघ, घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं उन्हाळा सुरू झालाय, घर गळायला लागलं का तुला कळतं पावसाळा सुरू झालाय. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही, पावसाळा कळत नाही. खास ऋतूंची ओळख व्हावी
म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलं. काय मजा होती हो काही. पैसे नव्हते पण आनंद इतका होता ना. आमचे वडील एक चॉकलेट आणायचे, माझ्या बहिणीच्या हातात द्यायचे, म्हणायचे गणेशन तू अर्धा अर्धा करून खा. ताई चॉकलेटचे 2 भाग करायचे, एक मोठा आणि एक छोटा. ताई चॉकलेटचा मोठा भाग पुरींनो मला द्यायची आणि छोटा स्वतःला ठेवायची. चॉकलेट छोटं होतं पण आभाळ एवढा संस्कार करून गेला. मोठ्या लोकांनी मोठ्या गोष्टी मोठ्या मनानं छोट्या लोकांना द्यायच्या असतात आणि जगात हे फक्त बहीण करू शकत्या. म्हणून बहिणीचा सन्मान करा, आपल्याही आणि इतरांच्याही. आपण आपल्या बहिणीचा जितका सन्मान करतो तितका इतरांच्या बहिणीचा जर केला तर कोणत्या बहिणीसाठी मोर्चे काढावे लागणार नाहीत, कॅन्डल मार्च काढावे लागणार नाहीत. सुंदर आयुष्य आहे. माणूस म्हणून जन्माला आलो. येणारी प्रत्येक व्यक्ती जाणार आहे. भगवान श्रीकृष्णाला देह ठेवावा लागला, प्रभू रामाला देह ठेवावा लागला, ज्ञानोबा तुकोबांना ठेवावा लागला, छत्रपती शिवाजी संभाजीराजांना सुद्धा देह ठेवावा लागला. आपल्याला सुद्धा प्रत्येकाला इथून जायचं. एका स्मशानभूमीवर खूप सुंदर वाक्य होतं, मेरी मंजिल बस यही तक थी, बस आते आते मैंने जिंदगी गुजारली. आपल्या सगळ्यांना तिथंच पोहोचायचंय. तिथं जाईपर्यंत फक्त जेवढं छान जगता येईल ना. कुणी असं म्हणू नये की अरे बरं झालं बाबा हे आता गेलाय ना, गाव शांत झालं, असं म्हणून. गेल्यानंतर 2 लोक हळहळली पाहिजेत, कुणाच्या तरी डोळ्यात अश्रू तरळले पाहिजेत. इतकं संवेदनशील, इतकं सुंदर आपल्याला जगता येईल का? मला वाटतं याचा विचार करा. दुःख प्रत्येकाच्या वाट्याला येत आहे. जगात एक तर माणूस आहे का ज्याला दुःख नाही? प्रत्येकाला दुःख आहे, पण त्या दुःखातून सुद्धा आनंदाचे 2 शब्द शोधायचे. कधी दुःखाच्या समोर छाती काढून उभं राहायचं, तर कधी संकटाच्या समोर मिश्किलपणे सामोरं जायचं.